जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी सायंकाळचे 10 वाजत आहे आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज मी आपणापर्यंत घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष 2024 पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे, त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यापीठाकडून अजून 2 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती म्हणजे उद्या रविवार दिनांक 23 मार्च 2025 आणि सोमवार दिनांक 24 मार्च 2025 अशा 2 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर ही नेमकी मुदतवाढ कोणत्या अभ्यासक्रमासाठी आहे? तर जे विद्यार्थी प्रथम वर्ष बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, नंतर बी-एस-सी ॲनिमेशन, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी, बी-एस-सी बायोटेक आणि बी-एस-सी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या 2024 पॅटर्नच्या विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्याकरता 2 दिवसाची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि हे सदरचे परीक्षा फॉर्म भरून आपण दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत महाविद्यालयात फीसह जमा करू शकता. म्हणजेच आपण इन्व्हर्ट करण्यासाठीची जी काही तारीख आहे ती अंतिम तारीख 25 मार्च 2025 आहे. म्हणून मी विद्यार्थी मित्रांना एक विनंती करेल किंवा काही विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम होता की सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवली आहे पण तरी सुद्धा फॉर्म भरताना सर्व्हर एरर येत आहे. त्यानिमित्तानं काय करावं या बाबतीत पण मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. काळजीपूर्वक जी काही माहिती सांगतो ती काळजीपूर्वक ऐका आणि नंतरच आपण परीक्षा फॉर्म भरायला सुरुवात करा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल की ही जी काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती फक्त फर्स्ट इयरच्या 2024 पॅटर्नला जे काही मी आता उल्लेख केलेले अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमांनाच देण्यात आलेली आहे. तर जे विद्यार्थी बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी 2019 क्रेडिट पॅटर्न आहे अशा परीक्षातील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 20 आणि 21 मार्च 2025 रोजी ऑलरेडी मुदतवाढ दिलेली होती. त्यामुळं आता ही मुदतवाढ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. फक्त 2024 पॅटर्नच्या बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स आणि ॲनिमेशन, हॉस्पिटॅलिटी स्टडी, बी-एस-सी बायोटेक आणि बी-एस-सी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन याच अभ्यासक्रमांना ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हे कृपया लक्षात घ्या. आता मी काही महत्त्वाच्या सूचना याच्या व्यतिरिक्त सांगतो. जे इथं फॅकल्टी मेंबर्स आहे आणि टीचर्स आहे यांनी काळजीपूर्वक या सूचना बघा. नंबर 1 की काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी प्रथम वर्ष परीक्षा दिलेली नाहीये आणि आता प्रथम वर्ष च्या सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड अशा दोन्हीही परीक्षा जर का एकत्रित द्यायच्या असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की सगळ्यात अगोदर sps.unipune.ac.in ला अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यामध्ये स्टुडंट टाइप एक्झिस्टिंग सिलेक्ट करून त्याला एलिजिबिलिटी नंबर, ए-बी-सी-आय-डी एवढी सगळी माहिती अपडेट करायची आहे. प्रोफाइल कंप्लीट करून कॉलेजमधून सेमिस्टर फर्स्टच्या सब्जेक्टची रिक्वेस्ट पाठवायची आहे. कॉलेजनी त्याचा एलिजिबिलिटी नंबर वापरून सेमिस्टर फर्स्टचे आवश्यक असलेले सर्व सब्जेक्ट त्यांनी सिलेक्ट करायचे आहे. जसं की जर का आपण बी-एचा जर का विचार केला, तर बी-एच्या सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टमध्ये किमान 11 विषय आले पाहिजेल. बी-कॉमच्या सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टमध्ये किमान 8 सब्जेक्ट आले पाहिजेल. तर विद्यापीठाकडून अशी रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्यात येते. बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्सला पण 11 विषय दिलेले आहे आणि प्लेन बी-एस-सीला पण 11 विषय दिलेले आहेत. ओके. तर ही सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवल्यानंतर विद्यापीठाकडून ती अप्रूव्ह झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 7 ते 8 वाजायच्या नंतर तुमच्या एक्झाम फॉर्मला ते सब्जेक्ट काय केले जातात, सेकंड सेमिस्टरचे ॲड केले जातात. म्हणजे जर का तुम्ही 23 तारखेला सकाळी रिक्वेस्ट पाठवली, तर ती सायंकाळी काय होईल, म्हणजे जरी दुपारी ती अप्रूव्ह झाली, तरी तुम्हाला परीक्षा फॉर्म भरताना तिथे सर्व्हर एरर येत असेल, तर अशा वेळेस सेकंड सेमिस्टरचे सब्जेक्ट ॲड केलेले नाहीत. ते ॲटलीस्ट 2 ते 3 तासानंतर ॲड होतात किंवा सायंकाळी 7 ते 8 वाजायच्या दरम्यान ते अप्रूव्ह होतील आणि ते सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्मला ॲड करून देण्यात येतील. तर तुम्ही संध्याकाळी 8 ते 9 वाजेनंतर जर का फॉर्म भरला, तर तुमच्या त्या प्रथम वर्षाचे सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचे सब्जेक्ट ॲड होतील. आता जर का सब्जेक्ट रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली, तर तुम्हाला काय करायचे आहे, तुमची प्रोफाइल डिलीट करायची आहे. पुन्हा न्यू क्रिएट ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तिथे न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जाऊन तिथे तुमचा स्टुडंट टाइप एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचा आहे. एलिजिबिलिटी नंबर येस करायचा आहे. पी-आर-एन नंबर येस करायचा आहे आणि पी-आर-एन नंबरच्या इथं कॅपिटल टी आणि एलिजिबिलिटी नंबर टाकायचा आहे. एवढं टाकल्यानंतर तुमच्या प्रोफाइलला सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचे सब्जेक्ट ॲड केले जातील. ओके. या पद्धतीने तुम्ही प्रथम वर्षाचे ज्यांनी सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडची परीक्षा दिली किंवा प्रथम सेमिस्टरची परीक्षा दिली नाही, आता दोन्ही सेमिस्टर एकत्र द्यायचे आहे, त्यांनी या पद्धतीने परीक्षा फॉर्म भरायला हवा. ज्यांनी ऑलरेडी फर्स्ट सेमिस्टर दिली, पण सेकंड सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला कधी-कधी एरर येईल, की एलिजिबिलिटी नंबर अपडेटेड इन युअर प्रोफाइल.
ओके. किंवा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी एलिजिबिलिटी नंबर आवश्यक आहे. असा जर का तुम्हाला एरर आला, तर त्यावेळेस देखील तुमची प्रोफाईलला डिलीट प्रोफाईलचं ऑप्शन असेल, तर त्याला डिलीट करा आणि परीक्षा फॉर्म काय करा, न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जाऊन तुम्ही संबंधित अभ्यासक्रमाचा परीक्षा फॉर्म भरू शकता. त्याला एलिजिबिलिटी आणि पी-आर-ए नंबर दोन्ही अपडेट करा, अपार आय-डी अपडेट करा आणि प्रोफाईल कंप्लीट करून तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे. काइंडली नोट, ही अंतिम मुदत असणार आहे. 25 मार्च नंतर तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षा सुरुवात होणार आहे. तसेच काही महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या अ, विद्यापीठाच्या परीक्षा देखील होणार आहेत. ओके. आता दुसरा एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, की बहुतेक विद्यार्थी कमेंट्समध्ये विचारतात, की सर प्रथम वर्षाच्या परीक्षांच्या वेळापत्रकाचं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगोदरच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, की प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयात आहे. म्हणून ते महाविद्यालय म्हणजे तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे, त्याच महाविद्यालयात तुमच्या परीक्षेचं टाईम टेबल तयार करणं, प्रश्नपत्रिका तयार करणं, परीक्षा कंडक्ट करणं, ते पेपर तपासणं आणि त्याचा निकाल तयार करण्याचं काम हे आपलंच महाविद्यालय करणार आहे. त्यामुळं परीक्षेचं वेळापत्रक संबंधित महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाकडून जाहीर करून देण्यात येतील. प्रत्येक महाविद्यालयाचं परीक्षा वेळापत्रक वेगवेगळं असू शकतं. ओके. त्याच्याकरता प्रथम वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकासाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधा. ओके. त्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड दोन्हीही अ, अभ्यासक्रमाचे किंवा दोन्ही सेमिस्टरचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून देण्यात येतील. बहुतेक महाविद्यालय काय करत आहे, की 1 एप्रिलपासून या परीक्षा घेत आहे आणि ज्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये अ, सेमिस्टर सेकंडचे रेग्युलरची परीक्षा घेतली जाते, तर दुपारच्या सत्रामध्ये सेमिस्टर फर्स्टची बॅकलॉग परीक्षा घेतली जात आहे. यामध्ये 70 मार्कासाठीचे जे काही पेपर आहे, त्याला 3 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे. तर 50 किंवा 35 मार्काचा जो काही पेपर आहे, त्याला 2 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे. ओके. तर या पद्धतीने काही महत्त्वाच्या सूचना महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सुद्धा देण्यात आलेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चित तुम्हाला जर काही ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या प्रथम वर्षाच्या परीक्षांचे क्वेशन पेपरचे पॅटर्न काय असतील, इम्पोर्टंट क्वेशन्स काय असतील, या संदर्भात जे काही व्हिडिओज आहे, ते आपल्या YouTube चॅनलला दिलेले आहे. ते तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्या पद्धतीने परीक्षेची तयारी करा. तुम्हाला येणाऱ्या या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परीक्षेचं हॉल तिकीट 25 तारखेपर्यंत लवकरच जनरेट होतील. बाकी अभ्यासक्रमाचे परीक्षा हॉल तिकीट हे जनरेट झालेले आहेतच. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.